नमस्कार मित्र सोने आज ना राणी बातम्या. लाडक्या बहिणीसले मे महिनाना 1500 रुपया लवकरच मिळणार. विम्बल्डन स्पर्धाना बक्षीस रक्कमा विक्रमी 20% वाढ होईनी. कमला एकादशी निमित्त पैठणले 1 लाख भाविकसनं गोदा स्नान होईनं. राज्य एसटी कर्मचारीसना महागाई भत्तामा 5% वाढ होईनी. राज्यसभाना 23 जागा बिनविरोध होईनात. मान्सून बिहारमा दाखल होईना. सीएटी प्रवेश परीक्षाना निकाल जाहीर. कर्नाटकमा पुढील 3 महिनामा 15,000 शिक्षकसनी भरती होणार. वनडेना क्रमवारीमा टीम इंडिया अव्वल, ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर. ऑस्ट्रेलियाना T20 संघमा भारतवंशी निखिल चौधरीनी निवड होईनी. मित्र सोनी ऐराणी बातम्या ऐकासाठी या चॅनलले नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढील महत्त्वाच्या बातम्या. उज्ज्वल निकम यासना जीवनवर आधारित बायोपिक 7 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार. राज्यना कृषी विद्यापीठना सुधारित आकृतिबंधले मंजुरी भेटणी. 3723 नवीन पदसले मान्यता भेटणी. 2027 मा होणार ICC एकदिवसीय वर्ल्ड कप. 2026 फिफा वर्ल्ड कपमा 40 वर्षना पुढील वय असणारा 8 खेळाडू सहभागी व्हायल शेतस. एसटी प्रवाससाठी खूप महत्त्वाची बातमी लक्षात ठेवा. एसटी प्रवाससाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य. 1 ऑगस्टपासून अंमलबजावणी होणार. जर कार्ड नसेल तर सवलत मिळणार नाही. एसटी कर्मचारी पुन्हा संपावर जाणार. धमाल 4 चित्रपट 17 जुलैला प्रदर्शित होणार. देऊळबंद 2 सर्वाधिक कमाई करणारा 4था मराठी चित्रपट ठरणार. भारतना 19 वर्षखालील संघमा राहुल द्रविडना सुपुत्र अन्वयना समावेश करण्यात येईल शे. विश्वचषकना थरा जी-टीव्हीवर दिसणार. आजपासून T20 विश्वचषक आजपासून सुरू होणार. वर्षभर नंतर एअर इंडिया अपघातनं गुढ कायम. 11वीना दुसऱ्या फेरीसाठी 6.5 लाख विद्यार्थी. नवीन प्रवेश यादी 13 जूनला येणार. शाळांना पहिल्या दिवशी नवीन पुस्तके. यंदा 4 वर्गसना अभ्यासक्रम बदलणार. अहमदाबाद मेट्रोना दुसरा टप्पाले मंजुरी भेटणी. HDFC बँकनं कर्ज महाग होईनं बरं का. हार्दिक पांड्या अफगाणिस्तान विरुद्धना मालिका बाहेर होईना. ग्लोबल पीस इंडेक्सनुसार आइसलँड जगना सर्वात सुरक्षित देश. केदारनाथ हेलिकॉप्टर बुकिंगना दुसरा टप्पा सुरू होईना. विदर्भातील शाळा 30 जूनपासून सुरू होणार. घर यादी गणनामा गडचिरोली जिल्हा राज्यमा अव्वल. जामनगरमा रिलायन्स उभारणार AI सेंटर. द महाराष्ट्र फाईल चित्रपट लवकर येणार प्रेक्षकांना भेटीले. जॉबना ठिकाणी महिलांनी सुरक्षा होणार भक्कम. आस्थापनासमा अंतर्गत समिती स्थापन करणं बंधनकारक. मेटा गुजरातमा उभारणार डेटा सेंटर. कॉक्रोच पार्टी 20 जूनपासून जंतर मंतरवर आंदोलन करणार. MPSCनी 2 टप्प्यांनी परीक्षा 6 महिनामा व 3 टप्प्यांनी परीक्षा 11 महिनामा पूर्ण होणार. EBC विद्यार्थ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय लिधा. शिष्यवृत्तीसाठी 128 कोटी रुपयांना निधी मंजूर करा. मित्रस्वनी या होतात आजना ऐराणी बातम्या. तुम्ही ऐका त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.